तोच तांदळाचा डोसा खाऊन घरच्यांना कंटाळा आला. घरच्यांनी तर मला चॅलेंजच केलं. तांदूळ न वापरता एकदम छान लुसलुशीत सॉफ्ट असा डोसा आम्हाला करून दाखव. मग काय घेतली रेसिपी करायला. 1 वाटी लाल मसूर डाळ, अर्धी वाटी पोहे, 2 चमचे साबूत तांदूळ. पोहे घातल्यामुळे डोश्यांना चांगली जाळी तयार होते आणि साबूत तांदूळ घातल्यामुळे बॅटरला चांगली बाइंडिंग येते. तिन्ही साहित्य धुवून घेतलं आहे. आता पाणी घालून घेते आणि रात्रभर भिजवून घेते. इथे सकाळी 9 वाजलेले आहे. बॅटर मी काढून घेतलं आहे. बॅटर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. पाणी न वापरता चांगलं बारीक पेस्ट करून घेते. ही पाण्याची गरज लागणार नाही आणि जर पाण्याची गरज लागली तर 2 ते 3 चमचे पाणी घालून बॅटर मात्र चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे पहा किती छान दाटसर बॅटर झालेलं आहे आणि किती बारीक करून घेतलेले आहे. बॅटर एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणि मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी मी बॅटरमध्ये घालून घेते आणि बॅटर चांगलं फेटून घेते. बॅटर जेवढं फेटून घेतो तेवढं बॅटर चांगलं फर्मेट होतं. आता पातेल्यावर झाकण ठेवते आणि 3 ते 4 तास फर्मेट करून घेते. हे पहा इथे छान बॅटर फर्मेट झालेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल. आता 1 चमचा मीठ घालून घेते. मीठ मात्र चवीनुसार घाला आणि एकदा बॅटरमध्ये एकत्र करून घेते. थोडंसं पाणी घालून घेते कारण बॅटर खूपच मला दाटसर वाटत आहे. बॅटर पुन्हा एकदा चमच्याने चांगलं फेटून घेते. मला अजूनही थोडंसं दाटसर वाटत आहे म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. पुन्हा एकदा चमच्याने हलवून घेते म्हणजे बॅटर चांगलं सैलसर होईल. जेणेकरून तव्यापर्यंत जाईल एवढं आपलं बॅटर सैलसर ठेवायचं आहे. इथे तवा मी चांगला प्रीहीट करून घेतला होता. त्यावर पाणी शिपडून घेतलं आणि तव्याची हीट चांगली बॅलन्स करून घेतली. असं केल्याने डोसा खाली चिकटत नाही. इथे मी डोश्याचं बॅटर तव्यावर घालून घेतलं आणि छान पसरवून घेतलं. जेवढं शक्य असेल तेवढं बॅटर पातळ पसरवून घ्यायचं आहे तव्यावर. हे पहा डोसा मी पलटी करून घेतला आहे. पहिली बाजू 5 मिनिट आणि दुसरी बाजू 5 मिनिट अशी मी 10 मिनिट डोसा चांगला भाजून घेणार आहे. मसूर डाळीचा डोसा बघून घरातली तर चाटच पडली. एवढा छान आणि स्वादिष्ट डोसा होऊ शकतो असं त्यांना वाटलंच नव्हतं. पण ते मी त्यांना शक्य करून दाखवलं. डोसे मी सर्व्ह करते. मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.